पुढे जाण्याची ताकद फक्त 3 टनाची आहे त्याची. 12 टनापर्यंत ह्याचं पॉवर आहे. त्याच्यामुळे ही गोळी पुढं तुमच्या जवळजवळ 1.5 किलोमीटरच्या आसपास पुढे जाऊ शकते. फक्त कारगर रेंजमध्ये ती तुमच्या वर्ष असल्याशिवाय तुम्हाला लायसन्स 16व्या वर्षानंतर लर्निंग दिलं जातं. पण तुम्हाला चालवायला गाडी अलाउड नाही. आपल्या पालकांना मोठ्या प्रमाणात दंड होऊ शकतो. तुम्हाला तर होईलच, पण पालकांना सुद्धा दंड होईल. अशा पद्धतीच्या कायद्यामध्ये सुधारणा झालेली आहे. त्यामुळं अल्पवयीन मुलांनी कोणी गाडी चालवायची नाही आणि मोबाईल रील वगैरे बघणं कमी करा. कसं झालं का मला मोबाईल रील बघत बसायचं नाही. तुम्ही गाडी वगैरे चालवणे हे पूर्ण रॉंग आहे 8वी 9वीच्या मुलांना. बोला. ही जी रायफल आहे ही मॉडेलची रायफल आहे 7.62 इंचाची. फक्त या रायफलमध्ये ऑटोमॅटिक हा विषय जास्त वाढवलेला आहे. ही रायफल आपली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आता सध्या तुम्ही बघताय ग्लोबल वॉर्मिंगचं सध्या चालू आहे. तुम्ही झाडं लावून जिल्हा आपल्या कमांडमध्ये येऊ शकतो. जर तुम्ही IPS झाला तर एका जिल्ह्यात तुम्ही नेतृत्व करू शकता. तसेच तुम्हाला CBI, IP, इंटेलिजन्स ब्युरो बाहेरच्या देशात सुद्धा तुम्हाला इंटेलिजन्समध्ये काम करता येईल. जर तुम्हाला करायचं असेल तर इंटरेस्टेड असाल तुम्ही ते सुद्धा करू शकता. हे खूप ऑपॉर्च्युनिटी आहे. UPSC तुम्हाला जास्त आहे. त्याला आपण लगेच विरोध केला पाहिजे. चुकीचं आहे. आपण आपल्या पालकांना किंवा आपल्या शिक्षकांना त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे लगेच. एखादा अनोळखी पुरुष आपल्याला किंवा महिला सुद्धा आपल्याला काहीतरी खाऊ देत असेल, खायला काहीतरी देत असेल तर खायचं नाही. त्या पद्धतीने वेगवेगळे क्राईम घडलेले आहेत. त्यामुळं ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही अननोन पर्सनकडून कोणतंही खाद्य किंवा पेय घ्यायचं नाही. लक्षात आलं का बाळा? येते ना लक्षात तुमच्या? ते एलिव्हेशन घेते. सेम त्याच रायफलचं हे आहे प्लास्टिक बुलेट. मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला केव्हा यूज केला जातो. हे हा शेवटचा पर्याय आहे. हा कुणीही प्रथम पर्याय म्हणून यूज केला जात नाही. याचा त्याचा वापर फार क्वचित होतो. सर्रास वापर याचा केला जातो. हा आहे प्लास्टिक बुलेट. याच्यामुळं कुठलाही माणूस मरू शकत नाही. याच्यामुळं माणूस इंजर्ड होऊ शकतो. बऱ्यापैकी त्याला मोठी दुखापत होऊ शकते त्याच्यामुळे शासनाने याचा वापर जास्तीत जास्त करा म्हणून हे इश्यू केलेले आहे आता पोलीस खात्यासाठी, की जेणेकरून त्याचा जीव जाऊ नये. हे प्लास्टिक बुलेट ह्या दोन्ही गोष्टींचा वापर करण्यापूर्वी आपण याचा वापर केला जातो. सर्रास वापर आपण आता सध्या इथं याचा वापर करतो. त्याला म्हणतात एअर स्मोक ग्रेनेड. त्याच्यामध्ये आता हे जिंदा आहे, चालू आहे. जर याची मी हे सेफ्टी पिन काढून या ठिकाणी जर टाकलं तर इथे एकही माणूस थांबणार नाही. तुम्ही काय आम्ही पण नाही थांबणार. कारण याच्यामुळं असं होतं की याच्यामुळे जो धूर निर्माण होतो तो तुमच्या शरीराची जळजळ करतो, तुमच्या डोळ्यांची जळजळ करतो. याच्यामुळे फक्त या रायफलमध्ये ऑटोमॅटिक हा विषय जास्त वाढवलेला आहे. ही रायफल 1 टाइम 3 बुलेट फायर करते. एकदा तुम्ही फायर केला की 3 बुलेट 1 टाइम जातात. इथंही रेंज 300 गजापर्यंत आहे. ही रायफल जास्तीत जास्त ही पब्लिकमध्ये यूज केली जाते. या ठिकाणी आणि 10 वर्षापासून मी जवळजवळ पोलीस सर्व्हिसमध्ये आहे आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये माझं सगळं कार्यरत आहे. आणि तुम्हाला सुद्धा चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. एखाद्यामध्ये आपण चॅलेंजिंग कामं असतात, चॅलेंजिंग कामं करता येतात पोलीस डिपार्टमेंटमध्ये राहून. आणि तुम्ही सुद्धा जरी पोलीसमध्ये नसेल तरी ॲज अ स्टुडंट म्हणून, ॲज अ विद्यार्थी म्हणून चांगल्या प्रकारे तुम्ही कॉन्ट्रिब्युशन देऊ शकताय. सोशलसाठी, समाजासाठी चांगल्या प्रकारे तुम्ही हे करू शकता. आपली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आता सध्या तुम्ही बघताय ग्लोबल वॉर्मिंगचं सध्या चालू आहे. तुम्ही झाडं लावली पाहिजे किंवा आपल्या आजूबाजूला शिक्षण आहे ते चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे. आपल्यामुळे दुसऱ्या कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे. आपल्या हेच आहे आपलं बेसिक शिक्षणाचं कारणच हेच आहे. मीच एक्झाम UPSC इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, सेंट्रल गव्हर्नमेंट, इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट कंडक्टेड दिस एक्झाम. Then you make your IPS, IAS.